जय
वडे निरंतर गळा कासे बेदामर गळा कासे बेदाम बेताम कास बेतावर कामने माझे हेती सर्व सुख तू कामने माझे हेती सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडे रे पाहिना श्रीमुख आवडे रे तुळसी हार गळा कास पितावर तुळसी हार गळा रूप लोचनी ओ रूप लोचनी रूप लोचनी रूप लोचनी
द्यायचा 1 पॉइंटचा आणि मग आवाज द्यायचा इकडे लय नाही जास्त इकडे नाही पाहिजे सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम जय राम जय जय राम। अचित लेकुराचित 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 लेकुराचे हित लेकुराचे
दिला आहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्या ऐसी कळवळ्या जाते ऐसी कळवळ्या जाते खरीला भा विना भेदे ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते करिया ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती मोठी भारवाहे मोठी भारवाहे पोटी भरवाहे पोटी भरवाहे मोठी भारवाहे मोठी भारवाहे पोटी भरवाहे पोटी भरवाहे त्याचे सर्व सोयीसाये त्याचे सर्व सोयीसाये ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते काय सर्वस्व त्याचे सर्वस्व सर्वस्व ही आहे ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती तुका म्हणे माझे 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 का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ओझे ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते संता वरी ओझे संता वरी ओझे ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती करेला तालकरी चला करेला विना प्रियते ऐसे कळवळ्याची जाते ऐसे कळवळ्याची जाते करिला लाभा विनंती ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची विठोबा रखुमाये आई वाजायची माय बाप विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हॅलो हॅलो लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे
लेकराचे हित लेकराचे हित लेकराचे हित लेकराचे हित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित ऐसी कणवळ्याची जाती ऐसी कणवळ्याची जाती वाहे माऊलीचे चित्त वाहे ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित सारे माऊलीचे चित्त सारे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची साती ऐसी कळवळ्याची साती वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन लाभाविन प्रीती करीला भाविन करीला करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती प्रीती करीला करी
विठ्ठल 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 वा वा जय हो क्या बात है वाह चला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाविद्यालयेश्वर जगद्गुरु तुकाराम बोलो रे भाई विठाला विठाला लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त आई सिकळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वई साये आई सिकळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती हरी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी मोजे आईशी कळवळ्याचे जाती करेला भाविन प्रीती समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवयद बलाच मिठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरात्याम वरम पुंडरीकाय धातुमणींद्राय समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम काळकरी हा पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम आणू नका पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा झाले त्यांच्या कृपा झाले काय बोलतोय ते सारे सारू दुसरे चरण दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादारे कधीचा विहारू त्यांच्या कृपादारे कधीचा विहारू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंग करू दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकलावज्ञ ज्योधरार्तावतारम कलंकांकदे ज्योतिकामदिवक्त्रम खलानिशवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनी बोलतो वचने ते भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो लागी सेवक झालो सेविलागे सेवक झालो हे तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरणा 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 अवसामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुक या देवा या वर्ण करावा भेर जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करील अभावीन प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतून हरी आवाज नाही हे म्हणजे विको असं कमी करायचं हा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं सामान्य जीवाकरता ज्यांनी गाथा निर्माण करावा त्या तुकोबारांचा गुढ असा अभंग आईचं वर्णन करणारा आजच्या सेवेकरता निवडलाय काय म्हणतात तुकोबाराय जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कळणार आहे माझा आवाज येतोय पुढे आवाज येतोय थोडासा पुढे आवाज वाढवा फक्त मानवी जन्मातल्या पवित्र कुळामध्ये आपला जन्म झालाय मग पवित्र कुळामध्ये जर जन्माला आलात तर या महाराष्ट्राची भूमी एक सांगते की आपण आपल्या आई वडिलाची सेवा करावी मग तुकोबाराय म्हणतात लेकराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त जी माय आपल्या लेकरा करता स्वहित वाते तिला आई असं म्हणावं किंवा हित आणि स्वहित वाते तिला आई असं म्हणावं मग महाराज म्हणले लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पटनाकडे लक्ष दिलं की महाराज म्हणले आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती आणि मग हे लाभाविन प्रीती असण्याकरता पोटामध्ये भार वाहते आणि पोटामध्ये भार वाहून आपलं सर्वस्व आपल्या लेकरा करता वाहते तिला आई असं म्हणावं बरं ठीक आहे पण कोणती माय तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल 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 मंडळी कबरदा अभंग गोड निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही आज आपल्या श्री क्षेत्र विरगाव आणि विरगाव बरोबर ना विरगाव गावातील एक आदर्श माता नवे एक प्रेमळ माता
एक आदर्श माता या गावचे एक वैभव, कष्टातून प्रपंच कसा उभा करावा याची एक जाण ठेवणारी माता स्वर्गीय इंदू आई मधुकर वरपे आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आईंमागं मोठा परिवार आहे, त्यामध्ये त्यांच्या मुली असतील, त्यामध्ये त्यांची मुलं असतील. त्यामध्ये मुली नंदा अक्का असेल, मीना अक्का असेल, छाया अक्का असेल, जयश्रीताई आहे, संगीताताई आहे, सविताताई आहे, अलकाताई आहे आणि वर्णाताई, बरोबर ना? हा, वर्षाताई आहे. जरा लिहिणारे जरा चांगले होते, त्यांना धन्यवाद आहे. हा, वर्षाताई असतील. वर्षाताईंना सुद्धा खरं तर ही सगळी सगळ्या मुली आणि त्यामध्ये प्रमोद दादा असतील, राहुल दादा असतील, संतोष दादा असतील, ही सगळी मुलं आणि या मुलांनी केलेला गोड असा सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. तुकोबारांनी दोन बाजू मांडल्या, सोडदाराचा ना, तुकोबारांनी दोन बाजू मांडल्यात. जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं. आज वरपे परिवारानं आपल्या आईप्रती हा कृतज्ञता सोहळा आयोजित केलाय. मी धन्यवाद देणारा कोण तर तुकोबाराय धन्यवाद देतात. आपुल्या इता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाच्या या युक्तीप्रमाणे आईच्या या प्रथम पुण्य स्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. मला वाटतं तुम्ही काय म्हणायचे आईला काय म्हणायचे? बाई म्हणायचे. आज बाईच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आज वरपे परिवाराने एवढा गोड सोहळा आयोजित केलाय की पाहता पाहता या ठिकाणी डोळे थक्क व्हावे असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय. मला वाटतं गोड असे गायनाचार्य मंडळी, गोड असे मृदुंगाचार्य, गोड असे टाळकरी, सगळं गोड असं आयोजन केलंय म्हणून धन्यवाद देतोय. खरं तर गोड असे गायनाचार्य ज्यांची महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे, असे सुप्रसिद्ध गायनाचार्य, पाकिटमुक्त सेवा ज्यांचं मोठं नाव आहे, असे गोड असे मृदुंग आपले कीर्तनकार आदरणीय आमचे खरं तर नितीन महाराज देशमुख, ज्यांचं महाराष्ट्रातल्या यादीत नाव आहे बरं का. एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. असं गोड त्यांचं नाव आहे, नितीन महाराज देशमुख. गोड गातात ते आणि गोड गाण्याचे वैभव त्यांचं आहे आणि म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. गोड आवाजातली लयबद्धता त्यांच्याकडे आहे म्हणून आदरणीय नितीन महाराज या ठिकाणी विशेष उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. गोड गाणारे व्यक्तिमत्व त्यांच्या समवेत आदरणीय आमचे पांडे महाराज आहे, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजूया. गोड गातात त्यांचे सुद्धा आभार. आदरणीय नाना सुद्धा लय काही गाती नाही पण त्यांच्या स्वरात स्वर मिसळून गातात, त्यांना सुद्धा धन्यवाद, त्यांचे आभार. हे आदरणीय आमचे वीरगावकर भजनी मंडळ आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. ही सगळी टाळकरी मंडळी असतील, अकोल्याहून आलेले आपल्या अगस्ती गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतले हे सगळे विद्यार्थी वैभव महाराज त्यांना घेऊन आलेत, त्यांचे सगळ्यांचे आभार. आपल्या अकोले तालुक्यातला एक चांगला पखवाज वादक आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या अकोले तालुक्याचं नाव ज्यांनी पोहोचवलं आदरणीय ज्ञानराजजी महाराज पापळ, एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. ते सुद्धा उपस्थित आहे. वीरगावकर भजनी मंडळी विशेष उपस्थित आहे, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ही सगळी तरुण पोर आहे आणि तरुण पोरांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. आदरणीय आमचे अमोल दादा असतील, बरोबर ना, अमोल दादा असतील, ही सगळी मंडळी सगळ्यांनी आग्रह धरला की यावं लागेल, सेवा करावी लागेल आणि सेवेच्या माध्यमातून मला या बाईची सेवा करण्याची योग मला मिळाला. सोबदार सुद्धा गोड आहे, दोघे जण मस्त आहे. असं इकडचे 16 प्रो तर इकडचे 17 प्रो, असं दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. इकडचं थोडंसं मागचं मॉडेल, इकडचं अपडेट मॉडेल आहे म्हणून दोघांनाही धन्यवाद आहे, दोघांचे आभार. विनेकरी बाबा असतील, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सर्वेश दादांचा कैवल्याचा जिवाळा म्हणून साधकाची माऊली म्हणून त्यांचं चॅनल आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थित आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या समोर उपस्थित आहे, सगळ्यांचे आभार बरं का नाना. तुम्ही सगळे मंडळी सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे, 11:30 वाजत आलेत आणि 12:30च्या आतमध्ये आपल्याला थांबायचे, कारण की उन्हाची तीव्रता जास्त आहे. 1 तास उरलाय माझ्याकडं आणि 1 तासात मला थांबायचे म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे चला विकुस्वर मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा ना माझा जन्म झाला. माझा आवाज येतोय?
मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जर जन्माला आलात तर याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखी मृत्यू लोकत काही नाही का? तर तुकोबारायचं म्हणणं आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते आमदार आपला हरीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जर जन्माला आलात तर जगणं वागणं गोड असावं का? काकड्यात लिहिलंय. महाराज म्हणले जगण्याची भूमिका आमची संतांच्या विचारानं असावी. काकड्यात लिहिलंय, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेविला माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. मग जाग व्हावं आणि भजन करावं. ही भजनाची अर्थता म्हणजे देह. देह देह आपल्याला देह दिलाय, कशा करता? देवे दिला देह भजना. पण भजना नाही, लोक भोजना गोमटा. शास्त्रात भूमिका आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला ना, बोला नाना, बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? आई जरा बोला ना, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. विरगावकर, आपण काय करतोय? जरा मोठ्याने बोला ना. आपण काय करतोय? बटन चालू आहे तुमचं, बटन बंद करा ना, लक्ष द्या ना जरा. हा, आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच आंघोळ करतो. वरून मलाही सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? औटा हात का मानव देह प्रभूने तुझ दिया, औटा हात का मानव देह प्रभूने तुझ दिया, ए खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड करावं. आणि का गोड करावं? आपल्याला देवानं त्या करता पाठवलंय. महाराज आम्हाला जन्मामध्ये भजना करता पाठवलंय. मग भजनाची अर्थता आमच्या जवळ असावी. पण बरीच लोक म्हणतात की भजन कधी करायचं, परमार्थ कधी करायचा? मी तुमच्याच तोंडून ऐकायचं. मला जरा बोला ना दादा. आपण बऱ्याच लोक, आता आपण तुम्ही ऐकले, जरा बोला ना. बरीच लोक म्हणतात की परमार्थ कधी करायचा? दादा कधी करायचा? मी विचारतोय. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की कधी करायचा? म्हातारपणी करायचा. आजी कधी करायचा? ते कोणती म्हातारपणी करायचा. म्हातारपणी केलेला परमार्थ होतच नाही. थोडं सांगू का? अजून बोलू का तुम्हाला? परमार्थ हा तरुणपणी असावा. एक म्हणणं बघा, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन, तरुणपणी असावा. पण मग म्हातारपणामध्ये सुद्धा प्रयत्न करावा. तसं माणसाच्या आयुष्यात 3 पण आहेत. 3 पण. आपण जन्माला आलो ते कोणतं पण? बोला बोला, माहिती तुम्हाला कोणतं पण? बालपण. आणि बालपण संपलं, आता मी ज्या वयात आहे, आपण ज्या वयात आहे तरुणपण. आणि तरुणपण संपलं, नाना आता तुम्ही ज्या वयात आहे म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, सरपण येण्याच्या अगोदर माणसाने जीवात जगावं. का माहिती का? महाराज म्हणले, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. मग हे तुकोबारांनी भूमिका मांडली. थोडा माईक सरून, थोडं मागं सरकून मग सांगितलं. अजून जन्मातली महत्वाची भूमिका त्याच्याजवळ आहे. पण हे 3 पणामध्ये आम्ही जन्माला आलोत, तर जन्मामध्ये आम्ही आलोत ना, तर 3 पणामध्ये त्याचं भजन करावं. बालपणामध्ये काय करावं? बालपणामध्ये तसं भजन करावं. कसं? पण गाऊन, नाचून, उड्या मारून, गाये, नाचे, उडे, आपुलिया छंदे आणि मनाचे आनंदे आवडीने. कोणत्या पणात बोला ना. बालपणात. तरुणपणात काय करावं? निश्चय करावा, निश्चयाचे बळ. आणि तुका म्हणे त्याची बळ. पण म्हातारपणामध्ये म्हणावं, लय तक तक करू नये माणसानं. काय करू नये? तक तक करू नये. आपल्या नगर जिल्ह्यातला शब्द आहे बरं का. तक तक करू नये. का तक तक करू नये? म्हणावं, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. किंवा म्हणावं, याचसाठी केला
असं असं बोलत चला, मला बोलणारी माणसं आवडतात. याच्यासाठी केला होता अट्टास आणि शेवटचा दिस गोडवा. अजून प्रमाण देऊ का? ठाईच बैसोनी हा हा करायचं चित्त किंवा नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. परत एकदा बोलतो मी, काही माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. वयानं म्हातारी होतात पण हा हा इकडचं. आणि मग त्याच्यामुळं मोंढ्याला मला चांगलाच लागतो, काय बी म्हणा तुम्ही. हा आणि मग म्हातारी होतात पण का म्हातारी होत नाही? आता परवा नाना बरं का, परवा माझं कीर्तन मुंबईला होतं. आमची शेजारी एक आजोबा आहे 80-90 वयाचे. तुम्हाला आवाज येतोय माझा? सगळ्यांना आवाज येतोय? ऐकत चला. 80-90 वयाचे आजोबा आहे. मला म्हटले महाराज तुमचं 2 दिवस कीर्तन आहे, मला यायचंय. म्हटलं कुठे यायचंय? म्हणले तुमचं जिथं कीर्तन आहे तिथं यायचंय. म्हटलं मुंबईला कीर्तन आहे, कशाला यायचंय तुम्हाला? म्हणले मला माझ्या जीवाची ममई करायची. आयुष्यभर नाही जात आलं ना, आता काय ममईला? पण म्हाताऱ्या माणसाचं माणसानं बोला ना, ऐकावं आहे. आणि मग ऐकलं मी त्यांचं, विको कमी करून मग त्यांना नेलं मुंबईला नेलं. आणि मुंबईला नेल्यानंतर मग आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं आणि दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी होतं. दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी आणि सकाळची एका गावकऱ्याचा फोन आला की महाराज तुमचं जिथं कीर्तन आहे तिथून आम्ही जवळ आहे, आमच्याकडे तुम्ही चहा प्यायला या अशी आमची इच्छा आहे. आणि मग त्याच्याकडे चहा प्यायला गेलो. सकाळची वेळ 7-7:30 वाजले होते महाराज बरं का. 7-7:30 वाजले होते. शहरामध्ये काय माता मावल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे परवणा, आपण काय म्हणतो दादा त्याला? काय म्हणतो? वॉकिंग नाही मॉर्निंग वॉकला म्हणतात त्याला. हा मॉर्निंग वॉकला गेल्या. हा माता बरोबर आहे, तुमच्या वयामानानुसार तशी इंग्रजी असणार तुमच्या. हा आणि मग तुमच्या बोलण्यानुसार वॉकिंगला गेले होते आणि मग वॉकिंगला गेले होते. पण त्या म्हाताऱ्या आज्या यायच्या आणि शहरामध्ये ते जायच्या, असं चालायला जायच्या. त्या आल्या की त्या बिल्डिंगला एक वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते? लिफ्ट असते. त्या यायच्या आणि त्या लिफ्टचं बटन दाबायचं, दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडल्या का त्या आतमध्ये जायच्या. आतमध्ये गेल्या की त्या दरवाजा बंद व्हायचा. दरवाजा बंद झाला की त्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या. म्हणजे त्या उतरायच्या आणि त्यांच्या पुरी म्हणजे या उतरून घ्यायच्या आज्या आणि त्यांच्या पुरी त्याच्यातून खाली यायच्या. असं 4-5 वेळा झालं. इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या, इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या. माझ्यावर जे आजोबा होतं कधी बारीक पाहायचं. म्हणलं काय मशीन रे? म्हणलं काय मशीन रे? म्हणलं काय झालं नाना? इकडून म्हाताऱ्या जातात आणि तिकडून पुरी येऊन बाहेर येतात. म्हणलं नाना मशीनच तशी. हा आता मला कळालं होतं पण काही गोष्टी गप राहून आनंद घेण्यात माझ्याच वेगळा असतो. आणि मग नाना म्हटलं मशीनच तशी. म्हातारा मायाव धावलं. म्हणलं तुला अक्कलच नाही. मला म्हणलं अकलीला काय झालं? म्हणले लवकर सांगायचं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी प्रपंच सुटत नाही लोकाला, प्रपंच सुटत नाही. पण प्रपंचात किती असावं सांग का? संसारी असावे ना असूनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. मग भजनाची अर्थता आमच्याजवळ असावी. आणि भजन का करावं माहिती का? देवाला लय आवडतं गड्या भजन, लय आवडतं. त्याचं गुणगान गाणं ना देवाला लय आवडतं. आपण एक भावगीत पाठ केलं माझ्याबरोबर म्हणणार? तुम्ही म्हणणार? जरा ताड बसन म्हणा बरं माझ्याबरोबर. आपण म्हणतो ना, देवा शान पावायचा, जरा थोडं ताकतीनं. हा देवा शान पावायचा, देव बाजारचा, मनी नाही भाव म्हणे. क्या बात आहे. थोडं अजून ताकतीनं. मनी नाही भाव म्हणे, मोठ्यानं. देवा शान पावायचा, देव बाजाराचा. अजून पुढं गोड. दगडाचा देव त्याला, मातीचा देव त्याला, पाण्याचं देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचं देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हा हे पाठ आहे माहिती मला तुमचा. हा देवा शान पावायचा, देव बाजारचा. अजून साने गुरुजींनी शब्द लिहिले. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोर. जगाला प्रेमार पावे. आणि मग जगाला का प्रेमार पावे माहिती का? आला शिकोटोनी शिकवणारे गावा, आला शिकोटोनिया. मॉनिटर आला शिकोटोनिया, शिकवणारे गावा, आला शिकोटोनिया. घरदार तुझे नाही, अवघी लटकीच माया. घरदार तुझे नाही, अवघी लटकीच माया. घरदार तुझे नाही, अवघी लटकीच माया. घरदार तुझे नाही,
क्या बात आहे. मग आम्ही आलोय तर हा विचार करावा. पण विचार का करावा? क्षणोक्षणाची करावा विचार, आणि तरुण जाण्याकरता विचार करावा. विचार असा माणसाजवळ, कारण का विचारा वाचून न पाविजे समाधान. मग समाधान मिळण्याकरता विचार असावे. पण विचार कोणता असावा? माझ्याकडे वेळ कमी वेळात मला चांगलं बोलायचं. ऐका, आज आहे ना मला बोलायचं थोडंसं. मला वाटतं आईला मुली किती आहेत? सगळ्या किती आहेत? 4 मुली आहेत. आणि मला वाटतं 3 मुलं आहे, बरोबर ना? 2 मुलं आहे. आज खरं तर त्यांच्याबद्दल बोलत असताना, मी बाईबद्दल बोलत असताना येता येता शब्द लिहिले. मला लिहायची सवय. 4 जणी कुठं बसल्यात मला पाहिजे. एकदा हात वर करा. कुठं बसलेत? हा, 3 जणी दिसल्या. अजून एक. हा, ओके ओके. हाय का? मला बोलायचंय. नंदाक्का, मीनाक्का आणि छायाताई, जयश्रीताई, बरोबर ना? आणि मला वाटतं प्रमोद दादा आणि राहुल दादा. हा, खरं तर मी बोलणार आहे आज. मी बोलताना मी शब्द लिहून आलोय. मला लिहायची सवय लहानपणापासून. माझं घरच्यानं नाव सुद्धा कविराज ठेवलंय. नावानुसार वागलं पाहिजे, नाही तर नाव मोठं असं नाही वागलं पाहिजे. मी लिहिलं येता येता. बाई तुझ्याबद्दल बोलतोय ग. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू बाई. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू बाई. अगं सर्व संपुनी फक्त राहते नाते तुझेच ग नाते बाई. या किविलवाण्या 4 लिकींच्या 2 बाळांची ते आई तुझ्या वाचूनच वाट वळते. पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना ग त्यालाच कळते ग. ज्याला आई नाही त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय काय? बेटा गुंडा होया अगर मवाली, माँ तो अपने आंचल में छुपा लेती है. माँ तो भिकारी होया हो तो बायत, माँ तो माँ होती. आईसारखं नाही गड्या मोठं कोणी. आखे तुम्हाला विचारलं ना एका लेकीचं माहेर कुठपर्यंत, तर लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक म्हणते दाद्या माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरात माझी आई जिवंत आहे. आखे तुम्हाला आठवतंय? माझ्या 4 बहिणींना विचारत, सगळ्यांना विचारतोय. सगळ्यांना विचारत असताना सगळ्यांची भूमिका मी बोलून जाईल. आईबद्दल काय बोलावं? माहेराला जर एखादी लेक आली ना तर तिच्या पिशवीमध्ये कांदे, बटाटे, लसूण, मिरच्या टाकणारी आई असते. हे आई असते. मला वाटतं भावानं तुम्हाला 10,000ची साडी घेऊ द्या, नाही तर 15,000ची साडी घेऊ द्या, पण मला वाटतं वटीतून चुरगळलेली नोट हातात आणून देणारी कोण होती? बोला ना, कोण होती? आई होती ना. आईसारखं नाही गड्या. माझ्या आकींना विचारा ना. माझा भाऊ, मला वाटतं खरं तर माहेराला आले ना 4 बहिणी उशिरापर्यंत झोप. महाराज हक्काचं व्यासपीठ असते लेकी करता माहेर. माहेराचा अर्थ माहिती का तुम्हाला? ज्यामध्ये केला जातो आहेर त्याला माहेर असं म्हणतात. आमच्या आईनं तर बाईनं तर लय कष्ट केलं. अरे गावातली सगळी मला वाटतं ते लेवलची कामं तिनं केली. मला आठवतंय, मला सांगितलं आल्यानंतर. अरे लय कष्ट केलं. तिच्यासारखं कष्ट मला वाटतं कोणी करणारही नाही, कोणी करूही शकत नाही. लय कष्ट केलं. काबाड कष्ट करणारी आमची बाई होती. ए बाई, पण तुझ्याबद्दल बोलताना ना तू लय कष्ट केलं ग आमच्या करता. काय केलं तू? काय केलं? तिनं बांधल गरट, भिला पिला ना भिसावा, घेऊनिया पंका काली, भरविला मुखी चारा, ओढ रक्ताची लागली, लागे चावूल पोटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया. माया मंदिर हलले, लागे कळस पोटाया, माया मंदिर हलले, ओ लागे कळस पोटाया, आज गायाला पक्षीनी जाई पिला ना बेटाया, गायाला पक्षीनी जाई पिला ना बेटाया. आजा गाया बक्षीने जाई पिला ना बेटाया, आजा गाया बक्षीने जाई पिला ना बेटाया. ऐका गड्या, आई ती आईच असते. आईबद्दल बोलायला गेलं आकाश कमी पडतं. आपल्या बाईबद्दल बोलायला गेलं तर समुद्र सुद्धा कमी पडल. तुम्ही म्हणताल का आकाश का कमी पडल? सांगू का? आकाश रंग बदलतं.
कधी ढवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळं वर होतं आकाश, पण आमच्या आईनं रंग बदलला नाही. आई आकाशाईपेक्षा मोठे, आई समुद्राईपेक्षा मोठी आहे. काय माहितीये समुद्राचं पाणी चवीसाठी कसं आहे? समुद्राचं पाणी चवीसाठी कसं आहे? खारं आहे. आणि आमच्या आईनं आम्हाला कधीच खारं प्रेम दिलं नाही. आई समुद्रापेक्षा मोठे. का बोलावं तिच्याबद्दल? आई आईच आहे म्हणून बोलतात ना, जग से हरा नहीं मैं, खुद से हरा हूँ माही. एक दिन चमकूंगा लेकिन ओ तेरा सितारा हूँ माही. माही रे तेरे बिन में तो अधूरा रहा. म्हणून ती गोडच आहे. काय करते ती? हाडाचे तू काढ करोनी, ए बाई हाडाचे तू काढ करोनी, केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट आहे केले नाही कोणी. ए आई ग, आई ग तुझची मुकल्या बाची कशी कुजबुज ऐको. अन मला देवानी लागाई तुझे उपकार भेटणार नाही. अन मला देवानी लागाई तुझे उपकार भेटणार नाही. बाई तुझ्याबद्दल बोलतोय. प्लेन आवाजात गेन 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 असतं वरती एक नंबरला. हा काय बोलावं तुझ्याबद्दल? शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरशी मला तू गाय. गल्लो गल्ली पाहत फिरते मला तू गाय. गल्लो गल्ली पाहत फिरते मला तू गाय. हे आई तुझ्या या मायेची कधी जाणीव झाले नाही. अनमोल जन्म दिला तुझे उपकार भेटणार नाही. अन मला देवानी लागाई तुझे उपकार भेटणार नाही. आई आईच आहे. आणि तिच्याबद्दल बोलत असताना जगातलं सगळ्यात मोठं वैभव तीच आहे. काय बोलावं तिच्याबद्दल? आई 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 म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. जगातली सगळ्यात मोठी वैभव तीच आहे. तिच्याबद्दल किती सांगावं, किती बोलावं. अरे तुमच्याबद्दल नाही, मला की तुम्हाला रडवायचं नाही, पण माझ्याबद्दल सुद्धा सांगा. माझ्या सुद्धा आईबद्दल बोलल मी माझ्याबद्दल बोलेल ना. तुम्ही म्हणता ना तुमचं सांगा, लोकांबद्दल रोजच सांगता, आम्ही रोजच ऐकतोय. हा काय मला सांगा, मी सांगतो. मधी ज्यांच्या गाड्या त्यांनी काढून घ्या. मधल्या गाड्यामुळं ते माणसांना पण येता येणार. थोडस विनंती, ज्यांच्या ज्यांच्या गाड्या त्यांनी बघा. विठाला 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 आणि मग जगातली सगळ्यात मोठी वैभव तीच आहे. आणि मग काय वैभव जोपासावं? मी माझं सांगल. का बोलावं त्याच्याबद्दल? अरे जगातली वैभवशाली तीच आहे. आणि म्हणून ती इतकी मोठी आहे की म्हणतात, कबीरदासजी म्हणतात ना, सबसे बडी है माँ देती है दुआ. अजून एक वाक्य बोलू आईबद्दल. आई इतकी मोठी आहे की जिची गवसणी घालायला गेलं तो विश्व कमी पडतं. आणि वडील तर तिच्यापेक्षा मोठे. वडिलांबद्दल कोणी सांगत नाही, ही वास्तविकता आहे जगात. वडिलांबद्दल कोणी बोलत नाही, पण वडिलांबद्दल सुद्धा सांगावं. थोडं बोलू का वडिलांबद्दल? एकच वाक्य बोलेल दादा. लहानपणी बरं का नाना, लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. दादा कुठे घ्यायची? आई उचलून घेताना कुठे घ्यायची? बोला ना. आई उचलून घेताना कुठे घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि आपले वडील आपल्याला उचलून घ्यायचे कुठे घ्यायचे? खांद्यावर. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर? का सांगू ऐकायचं तुम्हाला? आई कडेवर घेते आणि बाप खांद्यावर घेतो. का माहिती? आई कडेवर घेते का? जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई मुलाला समरेषेत घेते.
पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहू, म्हणून बाप खांद्यावर घेतो. बापाची आणि आईची भूमिका लय मोठी. आणि माझ्या वयातली पोरं म्हणजे तुम्ही नाही बरं का, तुम्ही चांगले सगळे कीर्तनात आली पोरं चांगली. हा आपल्या वयातली पोरं कधी कधी आईला बोलतात, हे आई तुला काय कळतो, तू गप्प बस म्हणतात ना, म्हणतात कधी कधी. म्हणजे इथली नाही, आम्ही तिकडचं सांगतो आमच्या इकडचं. आणि मग कधी कधी आम्ही बोलतो की आई तुला काय कळतं, तू गप्प बस. मी कधी कधी विचार करतो, आईला जर काही कळलं नसतं तर लहानपणी आईनं डोळ्यात काजळ भरायच्या ऐवजी, बोला ना आता पुढे बोला ना, पुढे बोला ना, मिरचीची पावडर नक्की भरवली असते. अरे जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही. आई आईच आहे. आईबद्दल ए बाई तुझ्याबद्दल बोलतोय ग, तू लय कष्ट केले आमच्या करता. मला वाटतं त्या कष्टाचं चीज आपल्या तुझ्या पोरानं करून दाखवलं. आज काय कमी नाही, आज काय कमी नाही, पण हे सुखाचे दिवस पाहायला तू पाहिजे होती. आज तुझ्या करता सगळं उभं केलं ना, तो कष्ट केलं ना आमच्या करता, तो कष्ट केलं ना, आणि या कष्टाचं चीज पोरांनी करून दाखवलं. आज काय कमी नाही, पोरं प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे भागात. काय कमी आहे, सगळं चांगलं झालंय आता. पण मला वाटतं तुझ्या कृपा आशीर्वादानंच चांगलं झालं बाई. ए बाई तुझ्या कृपा आशीर्वादानं चांगलं झालं. आणि आईचा आशीर्वाद असल्याशिवाय पोराला मोठं होता येत नाही बरं का. आईचा आशीर्वाद असावा लागतो. या बाईनं आशीर्वाद दिला म्हणून महाराज झोपडीचं गरज बांगला झाला महाराज. हा मी तर बोलून जाईल, आईची कृपा असली ना, मला वाटतं झोपडीचा बंगला होतो. पण आईची कृपा असावी लागेल. आज हे पुण्यस्मरण कशा करताय माहिती का, कशा करताय, ही तिच्या करता नाही, हे आपल्या करताय, हे आपल्या करताय. आपण त्या माध्यमातून ती सेवा स्वीकारावी. आणि त्या सेवेचा जर स्वीकार केला ना, जन्मात आपल्याला कोणत्याच देवाच्या पाया पडायची गरज लागत नाही. अरे बरीच लोक पंढरपूरला जातात. माझा पंढरपूरला जायला विरोध नाही दादा बरं का, तुम्ही ऐकतात सगळेजण बरं का. बरीच लोक पंढरपूरला जातात, आणि पण माझा पंढरपूरला जायला विरोध नाही. पंढरपूरला कोणत्या लोकांना जावं माहिती का, कोणत्या ज्यानं घरातल्या आईत रुक्माई शोधली आणि बापात येटोबा शोधला, त्यानं पंढरपूरला जावं. प्रमाण देऊ का याला, माये बाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी. हा त्यानंच जावं. कोणी जावं, ज्यानं घरातल्यांची सेवा केली त्यानं जावं. आणि मग हे जर केलं तर जन्मातलं महत्वाचं गणित सार्थकी लागेल. मग आम्ही गेलो तुकोबारायकडे. तुकोबाराय आम्हाला सांगा ना जरा आईबद्दल. तुकोबाराय म्हणले, अरे हित आणि चित्त वाहणारी जगातली एकच असेल तर ती आपली आई आहे. मग काय म्हणले तुकोबाराय, लेकुराचे हित, 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 जाने मारुली चित्त, जाने मारुली चित्त, ऐसी केवळाची जाती, ऐसी केवळाची जाती, ऐसी केवळाची जाती, ऐसी केवळाची जाती, लेकुराचे हित झाले माऊलीचे चित्त, झाले माऊलीचे चित्त, झाले माऊलीचे चित्त, लेकुराचे हित झाले माऊलीचे चित्त, झाले माऊलीचे चित्त, झाले माऊलीचे चित्त. लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, ही हित आणि सोहित वाहणारी आईच आहे. जसं की एक कविता आपल्याला होती बघा, गार हिंडते आकाशी आणि चित्त तिचे पिल्लांपाशी, बरोबर ना. आणि मग चित्त तिचं पिल्लांपाशी असलं की आई जगातली मोठीच आहे. काय बोलावं, पण आम्ही जगातली महत्वाची भूमिका बाळगत असताना तिची सेवा करावी. पण म्हणतात ना काय 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 महत्वाचं गणित आहे. आम्ही ही सेवा बाळगत असताना काय केलं पाहिजे, ही महत्वाची सेवा करत असताना आम्ही काय केलं पाहिजे. जसं की म्हणतात गुरुजीचं पोरग गुरुजीच होईल असं काय,
गुरुजीचं पोरग गुरुजीच होईल असं काही नाही. तुम्ही ऐकलं तर कळलं तुम्हाला. लक्ष माझ्याकडे द्या. आणि मग मला वाटतं गुरुजीचं पोरग गुरुजीच होईल असं काय आहे का? डॉक्टरचं पोरग डॉक्टरच होईल असं काय? महाराजाचं पोरग नाही बरोबर का? चौकदाराचं पोरग नाही होणार. नाही होणार. नाही होणार. एक सनई वादक होता आपल्या अकोले तालुक्यातला, प्रसिद्ध सनई वादक होता. आणि त्याला वाटायचं की बाबा माझं जसं नाव आहे, माझं जसं मला लोक मानतात, तसं माझ्या पोरानं पण काय वाजवली पाहिजे, सनई वाजवली पाहिजे. आणि त्याला वाटायचं आजी बरं का, त्याला वाटायचं बरं काय आई, त्याला वाटायचं काय वाटायचं, माझ्या पोरानं सुद्धा काय वाजवावी, सनई वाजवावी. त्याला वाटायचं अगो. आणि मग त्यानं मग उन्हाळ्याचे दिवस वावरं नांगरलेली आपली. इकडं तुमच्याकडे नाही वावरे नांगरत, पण मग वावरं नांगरितात, पण एक 5-6 दिवसाकरताच नांगरितात. मला माहिती तुमच्याकडे पिकं जास्त घेतात. आणि मग ते वावरं नांगरलेली आणि वावरं नांगरलेली ते दोघं जण आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसले, बापली एक दोघं जण बसले. आणि मग पोरग आणि वडील दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. वडील सहजच म्हणले पोराला, अरे मी आयुष्यभर सनई वाजवली, तू वाजव ना सनई, माझी इच्छा आहे की तू सनई वाजवावी. पोरग म्हणलं, बाबा तुम्ही आयुष्यभर वाजवली, तुमचं तुम्ही बघून घ्या, तुम्ही ठेवा नाही तर वाजवा, मला काय केलं देणार, तुम्ही तुमचे ठीक आहे. पोरग एवढं म्हणून निघायला लागलं आणि पोरग लागलं पळायला वडिलांपासून. पोरग पुढं आणि बाप मागं ढेकळात. वावर नांगरलेली उन्हाळ्याचे दिवस आणि मग ढेकळात पळायला लागलं. बापच असतो महाराज. बापनं बिंगावलं पोरग ढेकळात आणि असं कॉलर धरलं ना आपटवलं ढेकळात आपटवलं. पोराच्या छातीवर वडील बसले आणि सनई हातात आणि वडील छातीवर बसले. आणि मग पोरग लागलं जोरात हसायला. वडील म्हणले, हसायला काय झालं? म्हणले, बाबा सगळं खरं आहे, माझ्या मागं पळायचं कोणाच्या हातात होतं? तुमच्या हातात होतं. माझ्या मागं पळून माझ्या शर्ट धरून शिट्टी मारून खाली पाडायचं कोणाच्या हातात होतं? तुमच्या हातात होतं. शिट्टी मारून खाली पाडून माझ्या हातात, खरं तर तुमच्या हातात सनई आहे, ते सगळं तुमच्या खरं आहे, सगळं तुमच्या खरं आहे. पण तुमच्या हातात जरी सनई असली, पण आता जरी तुम्ही माझ्या तोंडात सनई घातली, पण तुमच्या हातात जरी सनई आहे, तुम्ही जरी माझ्या तोंडात सनई घातली, पण फुकायचं कोणाच्या हातात आहे? जर मी फुकलीच नाही तर ती वाजन कस काय? महाराज, शिकण्याची आत्मीयता लागते आणि आई वडिलाची सेवा करण्याकरता सुद्धा आत्मीयता लागते. ही आत्मीयता ज्याच्या जवळ आहे त्याला लांब जाण्याची गरज नाही. ही लांब जाण्याची अर्थता ज्यानं नाही जोपासली, प्रमाण त्याच्याकरता न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आणि आहे ना फायदाचे तिथून तुम्हाला. आता तुम्ही कीर्तनात आलात ना, कीर्तनात सुद्धा फायदाच आहे. काय फायदा आहे? आता तुम्ही कीर्तनात आलाय, आपण बडबड न करता जर कीर्तन ऐकलं तर त्याचा फायदाच आहे. कीर्तनात जर टाळी वाजवली तर त्याचा सुद्धा फायदाच आहे. कसा फायदा सर सांगू का? फायदा कसा आहे? तुम्ही थोडीशी वेल एज्युकेटेड माणसं आहे, थोडी शार्प माणसं आहे, ब्रिलियंट आहे, हुशार आहेत, थोडंसं बोलतो. आता तुम्ही कीर्तनात बरं काय, याचे इकडे बघ ना, याचे इकडे बघ ना. आता तुम्ही कीर्तनात आलात ना, तुम्ही टाळ्या वाजवता. मी म्हणतो का नाही तुम्हाला वाजवा टाळ्या, म्हणतो का नाही? तुम्ही काय वाजी द्यात, काही गप बसल्यात, आपलं काय असे बसल्यात, काही गुडघ्यावर हात ठेवून बसल्यात, काही मांड्या घातल्यात, काय असे एका पायावर बसल्यात, काही नाकात बोटं घालतात. कीर्तनात आलोय अरे आपण, टाळ्या वाजवले पाहिजे कीर्तनात. टाळी का वाजवली पाहिजे? थोडंसं फायदा सांगतो, थोडंसं ऐका ना पुढं. फायदाच आहे तुमचा. थोडंसं कीर्तनात आलत ना, ही टाळी वाजवली तर जन्मजन्माची पाप जळतात. मी नाही सांगत, महापाप राशी केल्या ती होळी आणि वाजविता टाळी विठ्ठल नामे. विठ्ठल नामात जर टाळी वाजवली तर जन्मजन्माची पाप जळतात. कीर्तनात टाळी होय पातकाची किंवा विघ्नांची होळी, म्हणून वाजवावी. पण जो करील टाळ्यांची टाळी त्याशी यमकाऊ टाळी. नाही कळालं मी काय बोलतो? परत एकदा बोलतो. जो करील टाळ्यांची टाळी त्याशी यमकाऊ टाळी, म्हणून तरी वाजवावी. टाळी वाजवावी. का कीर्तनात टाळी वाजवावी? जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे असे देव उभा. अरे देव येतो कीर्तनात म्हणून वाजवावी टाळी. थोडंसं पुढे बोलतो, देव कीर्तनात येतो, पण कीर्तनात जरी देव आला पण या टाळीकडे सामर्थ्य. तुम्ही ज्या वेळेस कीर्तनात टाळी वाजवता, या हातांमध्ये हजारो नाड्या, आपण त्यांना शिरा म्हणतो, नसा म्हणतो. या नसांकडं एक देवानं ताकद दिली. काय? जो कोणी त्याच्या नामचिंतनात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्यांना दिलंय. आणि ज्यावेळेस आपण ती टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून विठ्ठल नामात टाळी वाजवली पाहिजे, हा फायदा आहे. आता वाजवणारच तुम्ही, मला माहिती ना. आता फायदे सांगितलं ना,
आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे. पण थोडंसं पुढे बोलतो अजून. बरं होतं काय टाळी वाजवल्यानं? तुकोबाराय म्हणतात हीच टाळी जर वाळवंटात जर वाजली तर व्हायचं काय? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. राजा गोपाळाचा राज गोपाळाची लाया वाटे. गोपाळाची लाया वाटे. गोपाळाची लाया वाटे. नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग. नाव कीर्तन करी पुढे देवनाथ आणि मग देव नाचतो कीर्तनात. पण मग कीर्तनाची भूमिका त्याच्या जवळची असावी आणि त्याच्या जवळची जर असेल तर न लगती सायास जावे वडांतरा सुखे तो घरा नारायण. मग आम्ही काय करावं? हे हित जोपासावं. आणि हित कुठे? महाराज म्हणले हित देवाजवळ आहे ना आई वडिलाजवळ आहे. हित ते करावी देवाचे चिंतन. आणि मग हे चिंतन करण्याकरता आम्ही आर्तता जोपासली पाहिजे. पण कशाची? भजनाची आणि प्रेमाची. का जोपासली पाहिजे? ते जोपासण्याकरता आमचं वर्म सुद्धा असावं. आणि वर्म का असावं? चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकू देऊ नका. एकदा भजन विठला विठला कुंडली कबरदा पंढरीनाथ भगवान की जय. विठाला विठाला. हो. आणि मग वर्माला गणित दिलं पाहिजे. वर्माला किंमत दिली पाहिजे. एक वेळ वर्णाला किंमत नाही दिली तरी चालेल पण वर्माला किंमत दिली पाहिजे. का वर्माला किंमत दिली पाहिजे? थोडंसं बोलतो ना इकडे बघा ना. जुन्या काळात आई जुन्या काळात तुमच्या काळात पुरीच्या बापाला मार्केट होतं का पोराच्या बापाला? कोणाला पोराच्या बापाला. कोणाला? बोला ना. कोणाला कोणाला? पोराच्या बापाला. आता कोणाला आहे? हा. आणि मग असंच एक लग्न आपल्या वीरगावात जमलं. मला वर्म सांगायचे कीर्तनाच्या बाजूला नाही पहिल्या चरणात आहे. तुम्ही ऐकता सगळेजण. आणि सर बरं का. आणि मग ते लग्न जुळलं आपल्या गावात वीरगावात लग्न जवळ. आणि पोरग इथलंच होतं पोरगी इथलीच होती. लग्न जुळलं. पहिला प्रश्न कशाचा असतो लग्न जुळल्यावर? बोला ना. नाही पसंतीचा नाही. ओ लग्न जुळलंय ना पसंतीचा काय विषय आला आता? हा झाल म्हणजे तुम्हाला व्याकरणाच्या अभ्यासाची गरज आहे. आणि मग असं ते असं होतंय ऐका. आणि मग जुळलं. मग पहिला प्रश्न कशाचा आणणार? काय द्यायचं काय घ्यायचं? किती तुम्ही हुंडा देणार? किती कपाट देणार? किती भांडी देणार? हा पहिला प्रश्न असतो. आणि मग लग्न जुळलं. आणि मग इरगावचं लग्न दोन्ही इथलेच वराड इथलंच होतं. पोरग इथलंच होतं. आणि बोला ना नवरी नाही पोरगी इथलीच होती. अजून झालं नव्हतं ना मग लग्न नवरी वाढायचं. आणि मग आहे ना लग्न जुळल्यावर देण्या घेण्याचा पहिला प्रश्न पुरीचा म्हटला मी काय देणार नाही. तुम्हाला काय करता आलं तर करा नाही तर यावर्षी काय आपल्या डोक्यात नाही. पोराचा बाप म्हटला काय देऊ नका. अगोदरच लय पाहून परेशान झालोय. म्हटला मनातल्या मनात म्हटला तुम्ही काय देऊ नका सगळं करून येतो. तुम्ही फक्त काय करायला? तांदूळ टाकाय अक्षदा टाकाय. पुरीचा बापाने विचार केला 5 मिनिटं. म्हटला नुसतं तांदूळ टाकाय झालं एवढं पण आम्ही कमी नाही. जेवढं वराड येईल ना तेवढ्या वराडाला चांगलं चुंगलं जेवण देण्याची जबाबदारी पुरीचा बाप म्हटला माझी. मग पुरीच्या बापाने जेवणाची तयारी घेतली. मग पोराचा बाप म्हटला ठीक आहे. आणि लगेच लग्नाचा सीझनच आला होता. आणि मग लग्न ठरलं. लग्नाचा आदला दिवस उगवला गेला. आचार्यांना ऑर्डर दिली. मग आचार्य कुठलं होतं? सोमेश्वरवालंच आचार्य होतं. सगळं मांडपा सगळंच त्यांना दिलं होतं त्यांनी. आणि सगळं मांडपा सगळं दिलं होतं. पण त्यांनी एवढं साऊंड नव्हतं लावलं तिथं. थोडंच लावलं होतं म्हणजे कीर्तनात नाही तिकडं लग्नात. आणि मग तिकडं सगळं सिस्टीम फार आचार्य सगळं त्यांचं होतं. आणि मग हे गेले आचार्य पण यांचं नव्हतं त्या दिवशी. यांच्याकडून दुसरा आचार्य पाठवलं. यांनी फक्त सिस्टीम मंडपच न्यालता. आणि मग हे आचार्य दुसरा पाठवला. पण आचार्य जरा नवीनच होता. आचार्याकडून काही गडबडी जरा गोळ झाला. कशाचा? लाडूचा जरा गोळ झाला. लाडूचा स्वयंपाक करायचा आहे. लाडूचा अगोदर काय तयार करावं लागेल? लाडूचा पाक तयार करावं लागेल. आणि पाक तयार केला पण पाकाची चाचणी चुकली आचार्याकडून. आणि पाक कडक झाला की लाडू कसे होत्यात?
निबारण कडक एकच ना. हा कडक झाले. हा म्हणजे तुमच्या भाषेत निबार झाले. हा निबार झाले. हा हा निबार झाले. निबार झाले. हा निबार झाले आणि निबार झाले, कडक झाले. लग्नाचा दिवस उगवला गेला. आश्रयाला काय मेळ लागला नाही. कडक झालेत का निबार झालेत? नाही मेळ लागला. लग्नाचा दिवस उगवला गेला. आपल्याकडे काही लग्न येळेव लागत नाही. आता लग्नाचं जर मुहूर्त 2 वाजता आहे तर लग्न किती वाजता लागतं आपल्याकडं? 4 वाजता लागतं. 2 वाजता जर मुहूर्त असेल, लग्न किती वाजता लागतं अण्णा? 4ला. पण लग्न येळ्यात लागली पाहिजे. का लागली पाहिजे? श्रीरामचंद्र प्रभूचं आणि सीतामय्याचं फक्त 3 मिनिटं लग्न उशीर झालं. किती मिनिटं? 3 मिनिटं. त्या 3 मिनिटापायी त्यांना किती वर्ष वनवास भोगावा लागला? 14. आपली किती तास लेट लागा त्यात? 2 तास. म्हणून काही गडी अखंड वनवाशीचे. तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं ते. म्हणून लग्न येळेव लावायचं. हा आणि म्हणून लग्न येळेव लागली पाहिजे. लग्न येळेव लागलं नाही आणि मग लग्न आपल्याकडं काही लग्नाला म्हणून येत नाही. काही लोक ते जेवायला शब्दार मात्र मोके उभं केलंय माया. हा आणि मग लग्नाला आपल्याकडं काही लग्न येळेव लागत नाही. आपलं 2 वाजताचं. आणि मग लोक लग्नाला म्हणून येत नाही. काही लोकांना, आपल्याकडच्या लोकांना पंक्ती पाडायला पण सांगावं लागत नाही. आता आशे बसलेले असले का फक्त आशे झाले का पंक्ती तयार झाल्या. तुमच्या ताटात डाळ भात, आपला लाडू, डाळ भात, पुरी भाजी पदार्थ वाढला. आणि लाडू डाळ भात पुरी भाजी पदार्थ वाढला. पहिला हात तुमचा कशाला जाईल? लाडू डाळ भात पुरी भाजी पदार्थ वाढलाय बुवा. तुमचा पहिला हात कशाला जाईल? लाडू डाळ भात पुरी भाजी पदार्थ वाढलाय. आजी पहिला हात कशाला जाईल? तो का असं खुणी तो का असं. हा लाडूला हात गेला. लाडू काय हाताने फुटाना. हे म्हणले लाडू काय हाताने फुटाना. म्हणले काय करावं लागेल? म्हणले सरकार स्थापन करावं लागेल. म्हणलं कसं? म्हणले वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या. वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घेतले आणि खालच्या पक्षाचे 2. पण वरच्या पक्षाचे 2 आणि खालच्या पक्षाचे 2 कट्टर नव्हते. रातोरात पक्ष सोडून निघून गेले. पण मधला काय फुटला? इकडे लक्ष द्यायचं ग. मधला काय फुटला नाही. मधला लय कट्टर होता. एकान लाडू इथं घेतला. इथं लग्नात काय करतील लोक काय सांगता येत नाही. हौशे गवशे 900 तिन्ही प्रकारचे लोक. एकान लाडू इथं घेतला आणि जोरात अजून फुटला नव्हता. हा जोरात असं गेलं का संघच 2 शिरा उपटून आल्या. पण लाडू काय फुटला नाही. यानं अजून काय केलं मुलाच्या बापानं? कचेरीचा दरवाजा असतो. दरवाजा त्या दरवाजाला सापट असते. सापटीत लाडू घातला आणि दरवाजाला लोंबकळलं. या 2 स्वाबदारांसारखं 2 गडी आलं ना मागून लोंबकळायला. आणि दोघांची तिघांची ताकद एकत्रित झाल्यामुळं अख्खा दरवाजा बिजागरी सहित उपटून आला. पण लाडू काय फुटला? मुलाचं बापा इथं गेलं, मुलीच्या बापा गेलं. आणि मग भांडणं सुरू झाली. आता इरगावचं वराड तापड वराड आणि भांडणं सुरू झाली. हे माऱ्या. पण यांचं हातानं कुठं समाधान होतंय? यांना मारायला काय सापडाना. मग यांच्या समोर काहीतरी होतं. लाडून मारामाऱ्या सुरू झाल्या. आणि लाडून मारामाऱ्या सुरू झाल्या. माझा प्रसंग संपला. पण लाडूचं काय चुकलं होतं? बोला काय चुकलं होतं? काहीतरी पाक चुकला होता. आणि पाकातली काय चुकली होती? चाचणी चुकली होती. आणि चाचणीचं काय चुकलं होतं? आचार्याचं वर्म चुकलं होतं. आणि हेच तुकोबर आपल्याला शिकवतात. जग हिंडा पण आई वडिलाच्या सेवेचं वर्म चुकवू नका. कारण की का चुकली या वर्म फेरा पडे. आणि म्हणून महाराज म्हणले जन्मामध्ये आम्ही आलोत ना तर ही भूमिका आमच्या जवळ असावी. वर्माचं आणि कर्माचं गणित ओळखा. कर्म आणि वर्म एक वेळ कर्माला गणित द्या आणि वर्माला गणित द्या. वर्माला गणित दिलं की कर्म चांगलं होतं आणि कर्म चांगलंच असावं. का जगी जीवनाचे सार गावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती प्रश्न. दुःख जागी जीवन आपुल्या दुःख जगी करण्या नष्ट. देहा करी जयकारी देहा करी जयकारी आत्मा भोगितो नंतर. जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि म्हणून आमच्या
बाईचं कर्म चांगलं होतं. परिणाम आज तिचा शेवट गोड झाला. तुकोबारायचं प्रमाणे याजसाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिस गोड व्हावा आणि कर्म गोड असावं. दादासाहेब मी गोड सांगत बोला ऐका, तुम्ही ऐकता ना सगळे. कर्म गोड असावं माणसाचं. एक म्हणतात ना जुनी म्हणे आहे आपल्याकडं, आपल्या नगर जिल्ह्यात म्हणे जैशी करणी हा ऐका ना, वैशी भरणी ऐका ना. आणि मग कर्म चांगलं असावं. मला वाटतं तुम्हाला वीरगावकरांना रेल्वे स्टेशन कुठं असेल इथून? रेल्वे स्टेशन नाशिक जवळ. इथून मला वाटतं इथून जवळ सिन्नर लगेच नाशिक. नाशिक रोडला तुमचं रेल्वे स्टेशन आहे बरोबर ना. समजा तुम्हाला रेल्वेनं मुंबईला जायचं, कोणत्या स्टेशनला जावं लागेल तुम्हाला? नाशिकच जवळ आहे ना. हा नाशिकला, हा नाशिकला आपलं इरगावचं चौघ गडी गेलं नाशिकला. कुठं जायचं होतं त्यांना? मुंबईला जायचं होतं. आणि अचानक गेलं का रेल्वेचं तिकीट भेटत नाही, हा रेल्वेचा नियम आहे. आणि अचानक गेलं, कुठलं गडी होतं? इरगावचं. अचानक गेले यांना कुठं तिकीट भेटत आहे? हे सकाळ सकाळी गेलं 7च्या दरम्यान रेल्वे स्टेशनला गेलं. आता रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर कर्माचं गणित सांगतो, पहिल्या चरणाला अनुरूप आहे हा प्रसंग. आणि मग हे गेलं गडी, आपलं वीरगावचं गडी अचानक गेलं. यांना कुठं तिकीट भेटत आहे? तिकीट न भेटल्यावर याच्यातलं एक वीरगाव म्हटले हुशार गाव, अपडेट गाव. याकडनं काय केलं, तिघांकून 10 घेतलं आणि स्वतःच्या खिशातले 10 त्याच्यात टाकले. किती झाले? 30 कस काय 40 झालं. 40 हा 40 झालं. आणि 40 झाल्यावर शेजारी त्या नाशिक रोडला आपलं एक दुकान होतं. दुकान आपलं नकली आपल्या सापाचं ते स्टेशनरीचं दुकान होतं. आणि दुकानात यांनी 40 रुपयाला पोरांनी साप खरेदी केला, नकली मेड इन चायना साप खरेदी केला. आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो ट्रेनचा, त्याला आपण जनरल डबा म्हणतो. जनरल डब्याचा अर्थ माहिती तुम्हाला? यारे यारे लहान थोर सकाळाशी येथे आई अधिकार, इति नाम जनरल डबा. आणि त्या जनरल डब्यात नेमकी लाडक्या बहिणी बसल्या होत्या. यांनी जसा तो साप पाहिला तसा 2 मिनिटात डबा खाली केला. यांनी साप नेऊन सोडला, महिलांनी डबा खाली केला. हे सकाळी 7ला जाऊन बसले. कुठले होते गडी? वीरगावचे. यांना कुठं जायचं होतं? कुठून जायचं होतं? नाशिकवरून. सकाळी 7ला बसले, एवढं लक्षात ठेवा. 8 वाजले 10 वाजले यांच्या बाजूनं भारता वेगानं ट्रेन पळायच्या. यांना वाटायचं वा 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 क्या बात आहे, किती जोरात ट्रेन पळते, बात आहे, वा 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 जोरात ट्रेन पळते. 10 वाजले, दुपारचे 3 वाजले आणि एक जण उठला आणि तिथं विचारायला लागला, ते स्टेशनला विचारायला लागला, साहेब, एक ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब होता. त्याला विचारायला लागले, ओ साहेब कुठं आलो? साहेब म्हणले नाशिक रोडला. सकाळी 7ला बसलो, नाशिक रोडला कसं काय? साहेब म्हटलं सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते? अरे कर्माला प्राधान्य द्या. आणि कर्म काय करावं? बाईसारखं कर्म करावं. बाईनं कष्ट केले गड्या, आणि कष्ट केल्यामुळं आज त्या कष्टाचं चीज सुखाच्या फळामध्ये रूपांतर झालं महाराज. आणि कष्ट करणारी माणसं जुनीच होती. आता आमच्या सारख्याला सांगा बरं कष्ट कराय, आमच्या माझ्या वयातल्या पोरांना नाही महाराज, तुमच्या इतकं कष्ट नाही होणार महाराज. हे माणसं बसलेत ना, ही सगळी वयानं सगळी झालेत ना, यांनी लय कष्ट केले महाराज आपल्याकरता, लय कष्ट केले. जुना काळ होता, जुना काळ यांच्याजवळ पैसा नव्हता महाराज, पण ही समाधानी माणसं होती. आता माणसाजवळ पैसा आला ना, पण माणसं समाधानी नाही. धावायला लागली माणसं, पळायला लागली, पण पैसा नाही, पैशाला किंमत नाही महाराज. पैशानं आयुष्य खर्च करता येत नाही. आता काही उदाहरणं तुमच्या समोर आहे. अरे पद होतं, पैसा होता, संपत्ती होती, सगळं काही होतं, पण नीतीच्या नियमापुढे टिकता नाही आलं. सगळं होतं, पद होतं. कोणतं पद होतं? जगातलं महत्वाचं पद त्यांच्याकडे होतं, महाराष्ट्रातलं महत्वाचं पद होतं, पण पैशाच्या माध्यमातून काय टिकता येत नाही. मी थोडंसं पुढे बोलू का अजून? म्हणून माझं एकच म्हणणं आहे, बाईच्या कीर्तनातून मी बोलेल गड्या, येणारा प्रत्येक क्षण आनंदात घालवा, आनंदानं जीवन जगा. उद्याचा दिवस कसा आहे माहिती तुम्हाला? जुन्या काळात माणसं म्हणायची मी 100 वर्ष आयुष्य जगणार, आणि जगून दाखवत होती जुनी माणसं. आता म्हणा बरं 50 वर्ष नीट जगल, गॅरंटी नाही राहिली महाराज. जुन्या काळातल्या माणसांना आयुष्य होतं का? टेन्शन नव्हतं. आता ब्लड प्रेशर नावाचा रोग आला माणसाला शुगर नावाचा रोग आला. शुगर हा रोग नाही, नीट विचारा डॉक्टरांना, हा शुगर कशामुळे होतं? शुगर हा खाल्ल्यानं पिल्ल्यानं नाही होत, शुगर हा मानसिक तणावानं होतोय. आणि मानसिक तणाव झाला की माणसाला रोगाच्या व्याधी जडतात. त्याच्याकरता एक सोल्युशन दिले, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, हे सोल्युशन आहे. पण आपण संतांचं ऐकत नाही. संत म्हणून म्हणतात, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, आमचं काय जाणार आहे? ऐका, तुम्ही ऐकलं नाही तर तुमचा तोटा आहे. हे आमचं नाही ऐकलं तर आमचं याच्यामध्ये काय बा जाईल. आणि म्हणून तुम्ही ऐका, आणि म्हणून ऐकायचंय तर काय ऐकायचंय? भजन ऐका. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
कुमाई विठोबार 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 कुमाई विठोबा विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुंडली कबरना पंढरीनाथ भगवान की ईश्वर महाराज की छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की श्री महाराज की महादेश्वर भगवान सोमेश्वर भगवान ज्ञानेश्वर महाराज विठोबार कुमाई विठोबार कुमाई ऐका मग आता कमी होईन आवाज हा आता ऐका जन्मातलं महत्वाचं गणित मग त्याच्या नावात आहे मग हीच जोपासणारा तो आहे मग हीच जोपासणारा तो आहे तर त्याचं सांभाळ करण्याची भूमिका तोच ठेवतो आणि देव सांभाळच करतो नाही आपला कोण कोण म्हणतं देव सांभाळ नाही करत सकळ जीवाचा करीतो सांभाळ आहे का नाही पाठ आहे का नाही आणि मग देव सांभाळ करतो आजचा शिवजयंतीचा पर्व काळे म्हणजे तिथीनुसारचा बरं का मी म्हणणार आहे पोवडा म्हणणार आहे, त्यांनी मला येऊन कानात सांगितलं पण आता लय दाट पेरलं का वर कानसाला बारीक पडा तर त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे मी 12:30च्या आतमध्ये थांबणार आहे कारण की वरून ऊन आहे फक्त पण 5 मिनिटं एक चरित्र सांगतो आणि थांबतो चालेल मग काय महत्वाचं गणित आहे थोडं ऐका तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज यायचे कीर्तनाला शिवाजी महाराज यायचे आणि शिवाजी महाराज आले की नजराणा घेऊन यायचे तुकोबारायाच्या कीर्तनात बरं का तुकोबारायाच्या कीर्तनात नजराणा आणायचे सोनं नाणं माणिक मोती दिवट्या छत्री गोड सोनं मांडायचे तुकोबारायासमोर कोणासमोर बोला नाना तुकाराम महाराजांसमोर नजराणा मांडायचे घ्या तुकाराम महाराज मांडायचे मॅच लोकांना वाटलं तुम्ही माया गायला आणताय नाही लागत आम्हाला महाराज तुकाराम महाराजांनी घेतलं नाही आणि ज्या नात्यामध्ये अपेक्षा नसते ते नातं वाढतं बरं का ज्या नात्यातली भूमिका अपेक्षाची नाहीये तुकोबारायचं छत्रपतीचं तेच झालं काय झालं छत्रपतींना हे दिल्यानंतर राजा तुकोबारायांनी घेतलं नाही आणि न घेतल्यामुळं तुकोबारायच्या प्रेमात छत्रपती शिवाजी महाराज पडले नाही लागत आम्हाला देवट्या चित्री गोडे हे तो बऱ्यात न पडे आम्ही जर असतो ना आम्ही म्हटलं असतो देवट्या चित्री गोडे हे तो बऱ्यातची पडे येऊ द्या म्हटलं असतो नाही घेतलं ते या नाही घेतलं आणि तुकोबारा म्हणले नाही लागत आम्हाला सोने रुपये आम्हा मृत्युके समान माणिक पाषाण खडे जैसे नाही लागत बसा आणि मग तुकोबारांनी नाही घेतलं ते नाही लागत आम्हाला आणि तुकोबाराच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसले बरोबर बसले आणि छत्रपती शिवाजी महाराज बसल्यानंतर तिकडं नका जाऊ मी इकडचं बोलतो छत्रपती शिवाजी महाराज बसल्यानंतर चाकणच्या सुभेदाराला कळालं छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसलेत आणि पठाण दिन 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 आवाज करत करत लोहगावकडे यायला लागले आणि त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख रामोशी समाजातला बहिर्जी नाईक होती बहिर्जी नाईक तो बहिर्जी नाईक इतकं टॅलेंट होतं नाना अफजल खानाच्या दरबारात जावं आणि अफजल खानाच्या दरबारात जाऊन अफजल खानाच्या गायकासारखी कवाली म्हणून येणारा पठ्ठ्या म्हणजे बहिर्जी नाईक होता बहिर्जी नाईक
एवढा गोड. आणि बैरजी नाईक खरं तर बैरजी नाईकाला कळालं की कीर्तनावर हल्ला होतोय म्हणून राजांच्या कानात सांगण्याच्या अगोदर कीर्तनात चालून मोठ्याने ओरडायला लागली बैरजी नाईक, ऐका रे, कीर्तनावर हल्ला होतोय, उठावं लागतंय, निघावं लागतंय, पळावं लागतंय. राज उठण्याच्या अगोदर लोकच उठून पळायला लागली, म्हणजे पळाय, सगळी लोक पळायला लागली. त्या दिवशी तुकोबाऱ्याने अभंगलेले म्हणले, 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी परी कीर्तन रंग सोडू नये, देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, आण तुझी पंढरीनाथा. पळताय काय? या कीर्तनात जर मरण आलं तर याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे. बसले कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज, येऊ द्या मला मरण, आलं ना मरण, याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे. बसले छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात, आले पठाण विशीवर आले. आणि तोपर्यंत देवाचा घाना तुकोबाऱ्याने घेतला. का रे, वरून जसा काळा आहे तसा आतून पण का काळा. एक तर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही, आम्ही करतोय तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो का काय. देवा याद राख, देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी. तुकोबाऱ्याच्या डोळ्यातला भाव पांडुरंगाने बघितला आणि ढसढस रडायला लागला पांडुरंग परमात्मा. आणि पांडुरंगाच्या डोळ्यातला भाव सुद्धा जागृत झाला. आणि कीर्तनात आले तुकोबाऱ्याचे पाय धरले. माझ्या जर कीर्तनाला जर काही झालं तर तुकोबाराय म्हणले याद राख. कीर्तनात आले देव आणि तुकोबारायचे पाय धरले देवानं आणि म्हणले शांत बाई यांच्या पाहिलं मी आहे, तुम्ही कीर्तन करा. स्वतः देव येशू गेले पठाण आले होते येशू. त्यांना दुसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं. कोणाशी घेणं देणं होतं विको कमी, कोणाशी घेणं होतं, शिवाजी महाराजांशी. आले येशू आणि तोपर्यंत देवानं काय केलं होतं, जेवढे कीर्तनात बसलेत का तेवढे काय करून टाकले शिवाजी महाराज. ते आले, ओ देखो शिवा उधर बैठा है, अरे सब कुछ शिवा ही दिख रहा है. लेकिन त्यांचा पठाण वैतागला. तो म्हणलं जाओ उसको पकड के लेके आ जाओ. एक गेला आतमध्ये, शिवाजी महाराज म्हणून पकडलं. इशीच्या आतमध्ये शिवाजी महाराज पकडायचे. शिवाजी महाराज इशीच्या आतमध्ये पकडलं का बाहेर नेला का तो निघायचं रफिक तू का बाग आहे, तो म्हणायचा शफीक मी पहिले सेवा आता. शफीकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज म्हणून धरायचे. आतमध्ये शिवाजी महाराज धरले का विशीच्या बाहेर नेला का तो निघायचा अहमद तू का बाग आहे, तो म्हणायचा मोहम्मद मी पहिले सेवा आता. त्यांचा राजा वैतागला. चाचा तुम्ही एकटेच बसलेत कीर्तनात, लाग ना येऊ देऊ बरं का. हा आणि मग त्यांचा राजा वैतागला. तो म्हणला सबको काट डालो. हा सबको काट डालो म्हटलं. त्यांचा वैतागलं. ते म्हणला सबको काट डालो. देव म्हटलं अंगलच राहिलं की आता मायामुळं सगळे मारणार, सगळ्यांचं कापून टाका. त्यांचा सुभेदार म्हटला. देवानं तेवढ्या वेळात सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजाचं रूप पांडुरंगानं घेतलं. बघा शिवाजी महाराजांची जागा. अरे पांडुरंगानं रूप घेतलं शिवाजी महाराजांचं आणि गोड्यावर बसले देव गोड्यावर बसले. शिवाजी महाराजाचं रूप टाच मारून गोड्याला एवढ्याचे पुढं नाही. हा बसले गोड्यावर बसले आणि टाच मारली गोड्याला. निघाले देव हाती लागत असतात वय योग्याच्या दानी घ्याता ना थोडं जाऊ द्या तुम्हाला नाही कळालं. आणि मग आपल्या तर ठेवा का लीक करू नका तुम्ही, नाही लीक केलं गोळ होईल. आणि मग काटेवणात नेलं देवानं. आता हाती लागत असतं वै देव. काटेवणात नेलं गोड्यांना आज्ञा केली टाक खाली. त्या काळातल्या गोड्यांना कळतही होतं. आताच्या गोड्यांना कळत नाही. आणि मग त्या गोड्यांना आज्ञा केली टाका खाली. गोड्यांना टाकलं. आपले वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे, बडबडजी नो घोडो खानो घनो, बडबडजी नो घोडो खानो घनो चलनो थोडो, बडबडजी नो घोडो खानो घनो चलनो थोडो, घोड़ो के छोड़ो मारो नीचे बडजी और ऊपर घोडो. परत एकदा सांगू, बडबडजी नो घोडो खानो घनो चलनो थोडो, घोड़ो के छोड़ो मारो नीचे बडजी और ऊपर घोडो. मराठी सांग का, टांगा पलटी. गोड परार. देवानं सांभाळ केला. अरे देवानं सांभाळ केला कीर्तनाचा. देव उभा मागे पुढे उगावी कोडे संकट, किंवा मागे पुढे उभा राही सांभाळ. आणि सांभाळ करतो कधी माहिती का, ज्या दिवशी आपण मनोभावानं सेवा करतो त्या दिवशी सेवा केल्याचं पुण्य मिळतं. तुझी सेवा करीन मनोभावे. आणि मग आई वडिलाची सेवा असो किंवा पांडुरंगाची असो करावी. म्हणावं काय म्हणावं, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. काय म्हणलं बघा, लेकराची सेवा केलीस तू आई, लेकराची सेवा
विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठला आणि मग देव सांभाळ करतो. देव सांभाळ करणारी गोष्टच आहे. आणि मग जर सांभाळ करतोय तर ज्यांच्या माध्यमातून जायचंय ते आई वडील आहे. आई वडिलाचं गणित जोपासावं. आता आईची माया तुम्हाला अजून एक वाक्यात सांगतो. जपान मधला एक व्हिडिओ तुम्ही पाहिला. त्या माकडाचं नाव आहे पंच. पंच पंच नाव होतं. छोटं माकड होतं हो. आणि 5-6 महिन्याचं. त्याची आई त्याला जन्म देतानाच सोडून गेली. म्हणजे काय झालं ते मला नाही माहिती. जपानची गोष्ट आहे आत्ताची. आणि आई बरं का असं लेकरू मला लहान माकड आणि दुसऱ्या माकडांजवळ जायचं मायेची उप शोधायचं हो. आता माकडं कसं पोटाला धरतात लहान लेकरू. आणि त्याला वाटायचं की मला कोणतरी जवळ घ्यावं, मला कोणतरी मायेचा आधार द्यावा. त्याला वाटायचं असं जवळ गेलं ना कोणाच्या माकडीनी जवळ असं माकडं त्याला बिंगवायची, लांब फेकायची, मारायची. आईची उप शोधायला जायचं. छोटं होतं हो. आणि ती गेलं का जवळ त्याला माकडं हाणायची, मारायची. मग त्या कारागृहातल्या एका लोकांना लक्षात आलं. ज्ञानराज महाराज लक्षात आलं. आणि लक्षात आल्यानंतर त्यांनी एक ना तिच्या आईसारखीच एक बाहुली दिली त्याला माकडाची हुबेहूब दिली. आणि त्या माकडांनी ना त्याला जवळ केलं. ते बारकं लेकरू होतं ना त्या बाहुलीला असं आवळायचं. त्याला वाटायचं माझे आईचे आवळायचं असं. त्याला वाटायचं कोणी जर हाणलं ना ते बाहुलीला येऊन सांगायचं, कोणी जर मारलं ना आईला येऊन सांगायचं, म्हणजे बाहुलीला येऊन सांगायचं. आणि असं लय दिवस झालं त्याला आहे ना ते माकडाचं ते सगळं आईचं रूपांतर त्यानं त्याच्यात केलं होतं. अरे मला याच्यातून एक सांगायचं, जोपर्यंत ती असते ना तोपर्यंत आपण तिचं कमी आपल्याला तिचं ना महत्त्व कळत नाही. पण गेल्यानंतर आपण तिच्याकरता किती रडलो ना उपयोग होत नाही. माझं एकच म्हणणं आहे आजच्या कीर्तनातून एकच सांगायचं की त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचं. आपण जोपर्यंत आहे ना सकळ तीर्थाची दुरे. पंढरपूरला जाऊ नका, आळंदीला जाऊ नका, म्हणजे जायचंच नाही या मताचं मी नाही. पंढरपूरला नक्की जा, पण कधी जा ज्या दिवशी पांडुरंगा इतका विश्वास तुमच्या आई वडिलावर होईल ना त्या दिवशी पंढरपूरला तुम्ही नक्की जा. त्या दिवशी पंढरपूरला नक्की जा. गेलं पाहिजे. आणि म्हणून यांच्या माध्यमातून आम्ही जन्माचं गणित शोधावं. हे संत आहे, आई वडील संतच आहे. मग हे संत कोणते दिग्दर्शक करतात, कोणती दिशा दाखवतात त्या संताचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. माझा वेळ संपलाय आणि बरोबर 12:30ला 5 मिनिटं बाकी आहेत. पण आता तरुण मंडळीचं म्हणणं आलं की पिंगळा म्हणायचा. पोवाड्याला लय वेळ लागेल म्हणायचं त्यांचं म्हणणं काय करायचं म्हणायचं त्यो म्हणून आपण असं प्रेमाने सांगणं मला प्रेमाने सांगणं सांगतो म्हणतो चालेल. फुकट नाही म्हणणार. टाळ्या वाजवा लागतील एकदा. टाळ्या वाजवा. एक जोरात टाळी वाजवा. योगायोगानं आज 7 तारीख आहे आणि काल तिथीनुसार राजांचा जन्म झाला परत. आणि म्हणून शिवजन्म महोत्सव चालू आहे महाराष्ट्रामध्ये. सगळ्यांची आर्तता आहे की ऐकायचा पोवाडा. मग घेऊ एक 5 मिनिटात 4 मिनिटात खाली बसू, 5 मिनिटात पोवाडा म्हणू आणि झालेली सेवा समर्पित करतोय. सगळ्यांचे आभार. गुणीजन मंडळींनी गोड साथ दिली. ना तुम्ही पण नंतर आला पण गोड गायलं बरं का तुम्ही. तुमचे पण लय आभार. मला ऐकायला मिळालं महाराजांनी गोड वाजवलं लय गोड. ज्ञानराज महाराज, वैभव महाराज या सगळ्यांकरता टाळ्या वाजवा एकदा. सगळ्यांचे आभार. विनेकरी बाबा, चोपदार, भालदार सिस्टीम सुद्धा 1 नंबर. सगळ्यांचे आभार. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतोय आणि एक पोवाडा म्हणू. आता कीर्तन सुटल्यानंतरच पोवाडा असावा, कीर्तनात पोवाडा नसावा हा थोडा नियम आहे. आणि म्हणून कीर्तन सुटलंय आणि म्हणून या पोवाडा एक 5 मिनिटात घेऊ आणि थांबूया. धन्य धन्य शिवाजी सुर टाळी वाजवायचे. थोडा ट्रबल बेस 1 पॉइंटचा कमी. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर. केले जर जर पाजुने पाणी दृश्य मुगल. घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा टंका विवेक गणास जी.
वाजवायची माझ्या बरोबर 350 पावणे 400 वर्ष मागे चाललोय आपण ए मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र पूजा चरणात धन्य ती जिजामाऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाची उद्धारी त्या माय माऊलीनं त्या माय माऊलीनं शिवबा राजाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मानलं मर्द मावळा जमा केला मर्द मावळा कोणा एका जातीतला नव्हता 18 बगड जातीतला मर्द मावळा तयार केला पण मग राजाची कीर्ती बेफाणू लागली अफजल खानाने बडा उचलला मैं लाऊंगा शिवाजी को मैं बडा उचलला उचलला आणि महाराष्ट्राच्या बंडीवर पहिलं गाव लागलं तुळजापुरात मंदिर कोणाचं तुळजापुरात मंदिर कोणाचं बोला ना जरा तोंड कोणाचं मंदिर आई बोल ना कोणाचं मंदिर तुळजाभवानीचं आणि संबळ वाजायला लागला कसा तुम्हाला आवाज द्या आणि मग तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले पंढरपुरात मंदिर कोणाचं पांडुरंगाचं आणि अभंग वाजू लागला कोणता गेई 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 माझे वाचे वाचे गोड नाम मिळतो बाटे पंढरपूर सुद्धा सोडलं 12:31 पंढरपूर सोडलं आणि पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले अण्णा पैठण मध्ये कोणाचं मंदिर एकनाथ महाराज बरोबर ना आणि अभंग वाजू लागला तेवढं फिरवी तो गायका सोडल्यानंतर जिजुरीत आले जिजुरीत कोणाचं मंदिर आहे
रागवारे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी ए शमरीचं पाहून नका पडायला नरकाद्वारी बोध भुतली ज्ञान दिवटा उजळा महाद्वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी आणि मग पैठण सोडलं जिजुरी सोडली आणि प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली एक पकवान प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली आवाज शिवा गले लक्ष मारे राजपुढ सरकायचं आस्त कदम आलिंगन झालं कसं आलिंगन दिला राजाला कपताना दावी मानाला राजानं डाव वळखीला वाघ नखेच वार केला कोतळा बाहेर काढिला अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार पण तेवढ्यात आपला पण एक होता जीवा म्हणून वाचला शिवा होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचायला जी प्राण वाचायला जी छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी आणि म्हणून आता थांबण्याचा प्रयास करतोय तुम्हाला काय गोड लागलं तुम्ही कवर आहे म्हणणार चलू द्या आणि म्हणून त्याच्यापेक्षा फट्याच्या बाहेर गेल्यावर परत कोळपाय त्रास करतं त्याच्यामुळं थांबण्याचा मी प्रयास करणार आहे सगळ्या गुणीजन मंडळीने मला सांभाळून घेतलं गोड साथ दिली चौबदारांनी सुद्धा लय आनंद घेतला व्यक्ती हा सगळ्यांचे आभार लय गोड बरं का तुम्हाला धन्यवाद लय धन्यवाद तुमचे आभार व्यक्त करतोय इनेकरी बाबा असतील पीटीवाले सुद्धा एक नंबर आहे महाराज म्हणजे पांढरी 3 वाजवणं सोपं आहे तरी वाजवलं त्यांना सुद्धा धन्यवाद ही सगळी वीरगावकर बरं का तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद याच्यात सगळी माझी प्रेमाची आता सप्त्यानंतर आजच आपली भेट झाली त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद बरं का तुम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आमच्या परिवाराला सुद्धा धन्यवाद देतोय बरं का बाईची खूप असं शेवट गोड केला मी चाल म्हणणार होतो वेळ झालाय आता पण आता शेवट तो भला माझा बहु गोड झाला आले निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा या युक्तीप्रमाणे बाईंना मी आदरांजली व्यक्त करतोय आणि झालेली सेवा समर्पित करतोय गेल्या 2 तासात माझ्याकडून बरं काही आई तुम्हाला लय त्रास दिला ग मी नाही ग खरंच ना लय त्रास दिला काय चुकून जर एखादा शब्द गेला असेल ना तर एखादा मुलगा असेल एखादा नातू असेल बरं का नतवले आजी एखादा नातू असेल तर दुसरा म्हणून माफ करा 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा नाना बरं का अण्णा बरं का बरं का इकडे बघा ना एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा एखादा नातू असेल तर दुसरा म्हणून बरं का जे 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या हा त्याची काय गरज नाही ती लगेच म्हणते लगेच सही करते चाल कुठं जायचं बघ एवढं उदार असलं पाहिजे माणसानं आणि म्हणून आजे नको ग मला नाही काय आपल्याला काय गरज नाही त्या प्रॉपर्टीची आपला बाप लय श्रीमंत आहे बाप आळंदीला या अरे आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ काय त्या पैशाला काय न्यायचे का कुठं मग इथं माणसानं प्रेमानं आपुलकीनं जागाव बस एवढंच तुम्ही माझ्या बरोबर गोड बोलले धन्यवाद ऐकून घेतली माझी कटकट बडबड बरं का म्हणून आता झालेली सेवा समर्पित बरं का आता थांबायचं चाल म्हणायची काय शेवटची नको आता वेळ झालाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं जरा तापलेलं असल्यामुळं हवामान तज्ज्ञांना निर्णय दिलाय तांत्रिक अडचणीमुळं जरा हवामान खात्यानं जरा वरून तापमान जरा तापले असल्या कारणानं हवामान खात्याचा निर्णय असा आहे की शेवटची चाल रद्द करण्याचा निर्णय त्यांचा आलाय म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय सगळ्यांचे आभार वाणीला पूर्णविराम तुकाराम